नमस्कार मित्रांनो, मी कैलास चौधरी पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आपण महाराष्ट्रात टीईटी एक्झामिनेशन विषयीची माहिती घेत आहोत। आज आपण चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉजी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील बालमानसशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणार आहोत। हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ चाइल्ड सायकोलॉजी। तत्पूर्वी सर्वांना विनंती करेल, प्लीज आपण जर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला पाहूया बालमानसशास्त्र या ऐतिहासिक पार्श्वभूमी। मित्रांनो, मानसशास्त्राची ओळख अगोदर आपण करून घेतली पाहिजे, कारण आपल्याला बेसिक किंवा त्याचं बॅकग्राऊंड जर माहिती नसेल तर पुढे जे काही बदल झाले ते आपल्याला लक्षात येणार नाही। तर मग चला ओळख करूया मानसशास्त्राची ओळख। आता मानसशास्त्राची ओळख करत असताना सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मानसशास्त्राची निर्मिती कशी झाली, कारण कोणतेही शास्त्र हे आपल्या जिज्ञासातून निर्माण झालेलं आहे। तर मग ही जिज्ञासा कशी निर्माण झाली, तर मानसशास्त्रज्ञांना अनेक प्रश्न निर्माण पडत गेले। घटना कशी घडते, एखादं वर्तन कसं घडते, असे प्रश्न पडत गेले। त्याचबरोबर वर्तनाचा संबोध त्यांनी मेंदूशी आहे काय असाही त्यांना प्रश्न पडला। त्याचबरोबर आपण विचार कसे करतो किंवा व्यक्ती विचार कसा करतो हेही काही प्रश्न पडलेत। त्याचबरोबर स्मरण विस्मरण हे व्यक्तीला कसे होत असते असे काही प्रश्न पडलेत। त्याचबरोबर व्यक्तीच्या भावना कशा आत्मसात करतो, कशा ग्रहण करतो किंवा तो कशा व्यक्त करतो या बाबतीतही काही प्रश्न त्यांना पडत गेलेत। प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा कशी कारणीभूत असते किंवा प्रेरणा कशी प्राप्त होते, अवधान अध्ययन कसं होत असते, असे काही प्रश्न या ठिकाणी मानसशास्त्रज्ञांना पडल्या आणि या प्रश्नांच्या जिज्ञासातूनच खऱ्या अर्थाने मानसशास्त्राची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते। तर मग यातून आपले आणि इतरांचे वर्तन समजून घेण्याचा प्रयत्न मानसशास्त्रामध्ये झालेला दिसून येतो। म्हणून अशा अनेक प्रश्नांच्या जिज्ञासेतून मानसशास्त्राची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे। आता मानसशास्त्राचं नेमकं स्वरूप काय ते आपण थोडक्यात या ठिकाणी लक्षात घेऊया, कारण मानसशास्त्र ही सुरुवातीला तत्वज्ञानाची एक शाखा म्हणून ओळखली जात होती। जसे तत्वज्ञानाच्या अनेक शाखा आहेत त्यातली एक शाखा म्हणून मानसशास्त्राकडे पाहिलं जात होतं। त्यानंतर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वतंत्र शास्त्राचा दर्जा मानसशास्त्र या विषयाला प्राप्त झालेला आहे। म्हणून इंग्रजीत जो शब्दप्रयोग आपण वापरतो सायकोलॉजी, त्याची जर आपण फोड केली सायकोलॉजी या शब्दाचे, तर सायकी व लोगोस यातील जो हा जो काही शब्द आहे त्याचा अर्थ म्हणजे आत्मा, म्हणजे सायक म्हणजे आत्मा आणि लोगोस म्हणजे शास्त्र, असं आपल्याला या शब्दाची फोड सुद्धा इंग्रजीच्या शब्दाची फोड या ठिकाणी प्राप्त होत असते। आता आत्माचे शास्त्र असा या ठिकाणी अर्थ आपल्याला प्राप्त होतो। म्हणून मानसशास्त्र हे अगदी सुरुवातीला आत्म्याचे शास्त्र म्हणून परिचयात आले किंवा उदयास आले। म्हणून मानसशास्त्राकडे अगदी सुरुवातीला 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आत्म्याचे शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले। त्यानंतर अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला आणि त्यात आत्म्याला त्यांनी खूप महत्त्व दिलेले आपल्याला दिसून येतं। म्हणून ह्या अरिस्टॉटलांच्या या ग्रंथावरून सुद्धा मानसशास्त्राला आत्म्याचे शास्त्र म्हणूनच संबोधले जात होते। त्यानंतर 13 ते 15 जे काही शतकाच्या दरम्यान प्रत्येक घटनेस अशी दैवी शक्ती जबाबदार असते असा एक प्रवाह होता। म्हणून या जो काही काळ होता त्याला आपण डार्क एज असंही संबोधत असतो। म्हणून त्यानंतर 1590 मध्ये रुडॉल्फ गोक यांनी सायकोलॉजी या शब्दाचा वापर मानसशास्त्राला करायला सुरुवात केली। 17व्या व 18व्या शतकात मानसशास्त्राचा कल आता आत्म्याकडून मात्र मनाकडे आपल्याला जाताना दिसतो 17 आणि 18व्या शतकामध्ये। त्यानंतर रेने देकार्त व जॉन लॉक यांना मनाच्या स्वरूपाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो। या दोन महत्त्वाची नावं आहेत, कारण आपल्याला ज्यावेळेस टीटी एक्झाममध्ये असे काही प्रश्न विचारले जातात त्यावेळेस ही नावं आपल्याला फार महत्त्वाची असतात। म्हणून रेने देकार्त व जॉन लॉक यांनी मनाचे स्वरूपाचा उल्लेख आपल्याला केलेला दिसून येतो। त्यानंतर मॅकडुगल यांनी मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे असं मत त्यांनी सर्वप्रथम मांडलेलं दिसून येतं। असा हा
इतिहास आपल्याला मानसशास्त्राच्या स्वरूपाविषयी सांगता येईल. पुढे जाऊन 1869 मध्ये विल्यम हुंट यांनी लायप्झिग येथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि या प्रयोगशाळेतूनच प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक या ठिकाणी म्हणून विल्यम वुडला संबोधले जातं. कारण मानसशास्त्रामध्ये आता प्रयोग करायला सुरुवात झाली म्हणून प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून विल्यम वुड यांना या ठिकाणी संबोधलं जातं. आता अमूर्त संकल्पनेतूनच खऱ्या अर्थाने मूर्त संकल्पनेत आणण्याचं काम सुद्धा या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतो. कारण सुरुवातीला मानसशास्त्र अमूर्त संकल्पनांचा अभ्यास करत होते, जसं आत्मा, सोल आपण पाहिलं. त्यात आता ते अमूर्त होते, परंतु ते अमूर्ततेकडून मूर्तकडे आणण्याचं काम या काळामध्ये झालेलं दिसतो. आणि हे झाल्यानंतर बोधावस्थेचे शास्त्र म्हणून मानसशास्त्राला संबोधले जाऊ लागले. कारण आता मूर्त संकल्पनेत त्याला आणण्याचा प्रयत्न या प्रायोगिक मानसशास्त्रामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. मग या ठिकाणी अंतर्निरीक्षण या पद्धतीचा वापर या प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये झालेला दिसतो. म्हणून अंतर्निरीक्षण पद्धतीला मानसशास्त्रामध्ये महत्वाचं स्थान आहे. बोधावस्थेबरोबर अबोधावस्था ही महत्वाची असते आणि ती विशाल असते. ही संकल्पना किंवा हा विचार पुढे मात्र येऊ लागला. कारण आता जरी मूर्त संकल्पनेत प्रवास झाला तर मूर्त संकल्पनेत बोधावस्थेला जास्त प्राधान्य दिलं, परंतु काही मानसशास्त्रज्ञांना असं वाटलं की मानसशास्त्र फक्त बोधावस्थेपुरतं मर्यादित नाही तर ते अबोधावस्थेचाही अभ्यास करतं. काही त्या संबंधातलं विशाल असं त्यामध्ये स्वरूप आहे असं काहींचं म्हणणं या ठिकाणी येऊ लागलं. म्हणून अबोधावस्थेचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं पुढे जाऊन सिग्मंड फ्राइड यांनी सर्वप्रथम मत मांडलेलं आपल्याला दिसून येतो. म्हणून सिग्मंड फ्राइड अबोधावस्थेचे मानसशास्त्र असं या ठिकाणी संबोधतात. आता हा जो काही प्रवास आपण पाहिला, आत्मा सुरुवातीला आत्म्याचं शास्त्र, नंतर मनाचं शास्त्र किंवा मनाचं ज्या ठिकाणी अभ्यास केला जातो, त्यानंतर मन, नंतर आता वर्तनाला मात्र पुढे उदय झाला आणि वर्तन संकल्पनेला मात्र मानसशास्त्रामध्ये अधिक महत्त्व या ठिकाणी देण्यात आलं. मग सर्वप्रथम पिल्सबरी आणि त्यानंतर जॉन बी वॉटसन यांनी मानसशास्त्र हा जाणीवेचा किंवा अभ्यासाबरोबर वर्तनाचाही अभ्यास करते हे मत या ठिकाणी मांडलं. म्हणून पिल्सबरी यांनी अगोदर आणि त्यानंतर जॉन बी वॉटसन यांनी वर्तनाचं अभ्यास करणारे शास्त्र असं मानसशास्त्राला या ठिकाणी संबोधलेलं आहे. असं स्वरूप मानसशास्त्राचं आत्मा, नंतर मन, नंतर वर्तन या अशा प्रगती होताना आपल्याला दिसून येते. म्हणून हा जो काही इतिहास आहे यावरून असं लक्षात येतं की वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग करून वर्तन म्हणजे उद्दीपकाला दिलेली प्रतिक्रिया असून त्याचा अभ्यास मानसशास्त्रात सुरू झाला. म्हणजे आता वर्तनवादाचा या ठिकाणी उदय झाला आणि या वर्तनवादांनी अनेक प्रयोग वर्तनाच्या संदर्भातले प्राण्यांवरती केले आणि त्यातून प्राणी जे काही प्रतिक्रिया देत असतात ती प्रतिक्रिया, ते जे उद्दीपक त्यांना प्राप्त होतो त्या उद्दीपकाला ती दिलेली प्रतिक्रिया असते असा अभ्यास मानसशास्त्रामध्ये सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. आणि पुढे जाऊन मानसशास्त्र हे वर्तन आणि मानसिक क्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असं मानसशास्त्राच्या बाबतीत अर्थ आपल्याला प्राप्त होतो किंवा मानसशास्त्राची व्याख्या या काळामध्ये केली जाऊ लागली. म्हणून मानसशास्त्र हे वर्तन आणि मानसिक क्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून सर्वप्रथम आपण त्याचा अभ्यास करत असतो. आता ही जी काही व्याख्या आपल्याला या ठिकाणी प्राप्त होते, सायकोलॉजी इज डिफाइंड ॲज द सायन्स ऑफ बिहेवियर अँड मेंटल प्रोसेस, म्हणजे मानसशास्त्र हे वर्तन आणि मानसिक क्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. आता या व्याख्येमध्ये वरून आपल्याला 3 बाबी या ठिकाणी लक्षात येतात. पहिली बाब लक्षात येतं ते म्हणजे वर्तन. आता वर्तनवादी मानसशास्त्रांमध्ये किंवा जे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी वर्तनाला अधिक महत्त्व दिलं. आता वर्तन बिहेवियरमध्ये 3 बाबींचा समावेश असतो असं त्यांचं म्हणणं होतं. पहिली बाब म्हणजे बोधात्मक, म्हणजे बोधात्मक क्रियांचा समावेश किंवा बोधात्मक जे काही विकास असतो व्यक्तीचा किंवा प्राण्यांचा त्या संदर्भातलं वर्तन असेल, भावात्मक वर्तन असेल, भाव व्यक्त करण्याचं वर्तन असेल किंवा क्रियात्मक वर्तन असेल, या वर्तनामध्ये या 3 गोष्टींचा समावेश या ठिकाणी केलेला दिसून येतो. ही बाब आपल्याला या व्याख्यातनं लक्षात येते. दुसरी बाब लक्षात येते ती म्हणजे मानसिक प्रक्रिया. आता मानसिक प्रक्रियामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतात. ज्या काही आंतरिक मानसिक क्रिया व्यक्ती करत असते, उदाहरणार्थ विचार असेल, भाव असेल, सुख दुःख असेल, स्मरण विस्मरण, अवबोध, या ज्या काही मानसिक क्रिया आहेत या आंतरिक मानसिक क्रिया आहेत त्यांचाही
समावेश या व्याख्येमध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणून वर्तनाबरोबर मानसिक क्रियांचाही अभ्यास करणारे हे शास्त्र आहे अशी संबोध आपल्याला मानसशास्त्राच्या बाबतीत व्याख्या आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर तिसरी बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की ती शास्त्रीय पद्धत आहे. कारण निरीक्षण अंतर्निरीक्षण करून योग्य ते प्रयोगातून काही मानसिक प्रयोग करून किंवा प्राण्यांवरती प्रयोग करून या ठिकाणी सिद्धांत मांडण्यात आले. म्हणून शास्त्रीय पद्धत म्हणून सुद्धा आपल्याला या ठिकाणी मानसशास्त्राकडे पाहिलं जातं. म्हणून हे जे काही आपण या ठिकाणी मानसशास्त्राचं स्वरूप आपण पाहिलं किंवा मानसशास्त्राचा जो काही धावता इतिहास आपण या ठिकाणी बघितला, यातून आपल्याला ह्या गोष्टी या लक्षात येतात. हे जे काही प्रेझेंटेशन आपल्यासमोर सादर केले त्यासाठी या संदर्भ पुस्तकांचा संदर्भ मी या ठिकाणी घेतलेला आहे. मित्रांनो, कुठलीही परीक्षा आपल्याला जर पास करायची असेल तर फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न वाचून चालणार नाही, तर त्याचा डिटेल अभ्यासक्रमानुसार आपण जोपर्यंत माहिती घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं आकलन होणार नाही. म्हणून या गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. तर मग अपेक्षा करेल आपल्याला या ठिकाणी हा टॉपिक समजला असेल आणि या ठिकाणी थांबतो. असेच व्हिडिओ TET संदर्भातले व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन करायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.